सर्वांना जय भीम। प्रथम मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते माननीय सोनूसाहेब शिंदे आणि त्यांची सर्व सहकारी भीमराज प्रतिष्ठान बरवडे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो। कारण की या महाराष्ट्रात जी काही चालू आहे, जी काही अन्याय अत्याचाराच्या गोष्टी चालू आहेत, त्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टीवर कसा मार्ग काढायचा यासाठी चिंतन बैठक आज या ठिकाणी त्यांनी बोलवली। त्यांनी बोलवलेल्या बैठकीला मंगळवेढा तालुक्यातील सर्व युवक, शेकडो युवक या ठिकाणी हजर आहेत। आणि ह्याची अजून एक खासियत अशी आहे की या बैठकीला एकही राजकीय पुढारी या ठिकाणी हजर नाही। आणि तरी देखील शेकडो युवक तुमच्या सांगण्यावरून तुमच्या पाठीमागं ठामपणे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं या शेकडो युवकांचा तुम्ही नेता या ठिकाणी होत आहे। आणि जर एकदा नेता झाला की त्या नेत्याचं काम असतं की जे काही अडीअडचणी आपल्या समाजातील युवकांना, समाज बांधवांना पडतील, त्या अडीअडचणीचं निरसन करणं हे त्या नेत्याचं काम असतं। आज महाराष्ट्रभर आपण बघतोय 632 खून प्रकरणं झालेली आहेत महाराष्ट्रात दलितांची। 632 हा आकडा बारका आकडा नाही, 1-2 खून प्रकरणं नाहीत, 632 खून प्रकरणं या महाराष्ट्रात झालेली आहेत। खून प्रकरण झालं की आपलं नेते त्या ठिकाणी जाते, स्टंट करते, भाषण करते, परंतु पुढे त्या प्रकरणाचं काय होतं, न्यायालयीन चौकशीत काय होतं, पोलीस स्टेशनला काय होतं, न्यायालयीन त्या आरोपींना अटक होती का नाही, त्यांना शिक्षा लागते का नाही, शिक्षा लागण्यासाठी कोणती त्रुटी त्या केसमध्ये राहिलेली आहेत, हे सर्व गोष्टी परत तिथे एकदा गेलेला नेता परत त्या ठिकाणी बघत नाही। आणि म्हणून त्या झालेल्या खून प्रकरणामधील आरोपींना शिक्षेपासून वंचित राहतात, ते आरोपी शिक्षेपासून वाचतात। परंतु या महाराष्ट्रात 632 खून प्रकरणं आहेत, परंतु ह्या 632 खून प्रकरणामध्ये आमची एकमेव अशी संघटना आहे की ती त्या ठिकाणी जाते, त्यांना पाहिजे ती मदत करते, त्यांना न्यायालयीन चौकशीसाठी, न्यायालयीन कामकाजासाठी जे जी काही मदत लागते ती सर्व आम्ही मदत त्यांना करतो। एकदा खून झालेल्या माणसाला त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची तरतूद हे अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आहे। भारतीय संविधानाचं कलम आर्टिकल 17 हे आर्टिकल 17 हे अनुसूचित जाती जमातीचं प्रोटेक्शन त्या आर्टिकल 17 मध्ये दिलेलं आहे। आणि त्या आर्टिकल 17 मधून अॅट्रॉसिटी ॲक्ट उदयास आलेला आहे। आणि त्या अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्या दलितांच्या, आदिवासींच्या, अनुसूचित जाती जमातींचं संरक्षण त्या अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये दिलेलं आहे। परंतु अॅट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी करताना जे काही पोलीस अधिकारी आहेत, शासन आहे, प्रशासन आहे, सरकार आहे, हे अॅट्रॉसिटी ॲक्टची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसत नाही। त्याचं कारण एकमेव आहे की हे जे शासन आहे, प्रशासन आहे, सरकार आहे, हे मुळातच जातीवादी आहे, असं या वेळोवेळी आपल्या प्रत्येक प्रकरणामध्ये दिसून आलेलं आहे। शिर्डीमध्ये सागर शेजवळ खून प्रकरण झालं होतं। त्या सागर शेजवळ खून प्रकरणामध्ये ते खून प्रकरण झाल्यानंतर शेकडो नेते त्या ठिकाणी गेले, शेकडो पुढारी गेले, मोर्चे निघले, आंदोलन निघली, त्या ठिकाणी भाषणं केली, परंतु एकदा ते प्रकरण निवडलं तर परत कोणी त्या प्रकरणाकडे डुंकून बघितलं नाही। आमच्या नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभवजी गीते साहेब, ॲडव्होकेट केवलजी उके साहेब, ॲडव्होकेट बीजी बनसोडे साहेब यांनी त्या प्रकरणात त्या फिर्यादीच्या मृत पावलेल्या सागर शेजवळच्या भावाला, आकाशला त्या ठिकाणी नोकरी लावली, त्याला जमीन मिळवून दिली। ह्या महाराष्ट्रात सर्वात फेमस झालेलं भोतमांगे खून प्रकरण, त्या भोतमांगे खून प्रकरणामध्ये देखील हजारो, शेकडो नेते त्या ठिकाणी गेले, परंतु जेव्हा ती केस बोर्डावर आली, जेव्हा न्यायालयीन कामकाजासाठी त्या परिवाराला, त्या कुटुंबाला आपल्या समाजाची गरज होती, त्यावेळी एकही मायका लाल, एकही नेता त्या ठिकाणी गेला नाही। त्या ठिकाणी देखील आमचीच संघटना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभं राहिली, त्या भैयालाल भोतमांगेला नोकरी लावली। शेवटी ते भैयालाल भोतमांगे न्यायाच्या प्रतीक्षेत वाट बघत बघत न्यायाची शेवटी त्यांनी जीव सोडला। अशी हजारो उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो। पुणे जिल्ह्यात, फक्त पुणे जिल्ह्यात 90 खून प्रकरणं झालेली आहेत। सोलापूर जिल्ह्यात, आपण सोलापूर जिल्ह्यात राहतो, सोलापूर जिल्ह्यात या मागील 5 ते 10 वर्षामध्ये 24 खून प्रकरणं झालेली आहेत। त्यामधील पंढरपूरमध्ये एक
आपल्या पंढरपूरमध्ये एक खंदारे नावाचं खून प्रकरण झालं होतं. ते खंदारे मिस्त्री होते, बिगारी काम करत होते आणि एक तेथील जातीवादीच्या घरी बिगारी काम करायला गेले होते आणि त्यानंतर 4-8 दिवसानंतर आपल्या स्वतःच्या कष्टाचं पैसे मागितलं म्हणून मला का पैसे मागितलं, तू एवढा मोठा झाला का म्हणून त्या खंदाऱ्याला पंढरपूर भाईभाई चौकामध्ये त्याला ठार केलं, खून केला. त्याचा 10 वर्ष झालं. त्याचा मुलगा न्यायासाठी दारोदार सगळ्यांच्या फिरत होता, परंतु जेव्हा तो आमच्यापाशी आला तेव्हा त्याच्या केसमध्ये आम्ही पाहिलं, परंतु त्यांना नोकरीसुद्धा आम्ही मिळवून दिली. आज तो खंदारे नावाचा मुलगा आपल्या अक्कलकोटमध्ये ITI कॉलेजमध्ये शासकीय नोकरीवर आहे. तर मित्रांनो, एका बाजूला आपल्याला मीडिया साथ देत नाही. ही जी सर्व मीडिया आहे तो शासनाच्या सरकारच्या दारात बांधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. एका बाजूला शिवसेनेचा जो काय नगरसेवक आहे त्याच्यावर भाजपचा नगरसेवक गायकवाड यांनी गोळीबार केला, तर त्या ठिकाणी हे एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी गेले, हॉस्पिटलमध्ये गेले आपल्या नगरसेवकावर गोळीबार झालाय म्हणून. त्या श्रीकांत शिंदेच्या डोळ्यातून पाणी आलं की आमच्या नगरसेवकावर गोळीबार झाला असं त्याला वाईट वाटलं. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी या ठिकाणी दिनांक 24 तारखेला आपला जो काय बांधव आहे संकेत भोसले याच्यावर मॉब लिंचिंग करून त्याच्यावर हल्ला केला. तो संकेत भोसले 10 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये होता. ज्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळी एकही नेता त्याच्याकडे डुंकून बघितलं नाही. त्याच्या बापाला विचारलं नाही की बाबा तुझा पोराला मारले, तुझा पोरगा ॲडमिट आहे, तुझ्या पोराला काय कमी आहे का, तुझ्या पोराला हॉस्पिटलमध्ये काय अडचण आहे का, असं एकही त्या ठिकाणी नेता गेला नाही. आणि ज्यावेळी ह्या संकेत भोसलेला मारलं त्यावेळी त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला, परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टची कलम त्या ठिकाणी लागली नाही. आणि उलट त्या संकेत भोसलेला एवढं मारून देखील त्या संकेत भोसलेवर आणि त्यांच्या जोडीदारावर काउंटर केस म्हणून 307ची केस दाखल झाली. मित्रांनो, एखाद्याला उठा येत नाही, एखाद्याला हात मोडलेत, पाय मोडलेत, ती मरणाच्या दारात आहे आणि असं असताना देखील त्याच्यावर 307 सारखा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होतो. हे फक्त आणि फक्त जातीवादी एकनाथ शिंदे आणि फडणवीसच्याच सरकारमध्ये होऊ शकतं. एखाद्याला जर चालता येत नाही एवढं त्याला मारलंय, ते आज राहील का नाही राहील, उद्या मरेल का आज मरेल ही सांगता येत नाही. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अरे त्या पोलीस ठाण्याला लाजा वाटले पाहिजे. अशी परिस्थिती असताना देखील त्यांनी संकेत भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर 307चा गुन्हा दाखल केला. संकेत भोसले बौद्ध समाजाचा होता हे तेथील पोलिसांना माहीत होतं, तरी देखील ॲट्रॉसिटी ॲक्टची कलम त्या ठिकाणी लावली नाही. ही जी काही त्रुट्या या केसमध्ये होतात ह्या त्रुट्याला एकमेव सरकारचा प्रेशर जबाबदार आहे. त्यामुळं तेथील पोलिसांना कोणाचा फोन आला, मुख्यमंत्र्याचा फोन आला का, त्यांनी सांगितलं का ॲट्रॉसिटी कलम लावायला, त्यांनी सांगितलं का काउंटर केस करायला, याची देखील तपास होणं गरजेचं आहे. नगरसेवकावर शिवसेनेचा गोळीबार झाल्यावर श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी जातो, त्या डोळ्यातनं पाणी येतं. ठीक आहे, नगरसेवक आहे तुमच्या नगरसेवकावर गोळीबार झालाय, परंतु आमच्या आई बहिणीचं मुर्दं पडायला लागलं, आमच्या पोरांवर हल्ला व्हायला लागला, आमची पोरं मरायला लागली. तुम्ही फक्त शासन, तुम्ही प्रशासन, तुम्ही मंत्री काय, तुम्ही एका जातीचा नाही, तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्याला मंत्री नाही, तुम्ही या महाराष्ट्र सरकारचा मंत्री आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जातीचा माणूस हा तुमच्यावर अधिकार आहे, त्याचा तुमचं जाणं काम होतं. ठाणे जिल्ह्यातील घटना आहे, भिवंडी ठाणे जिल्ह्यात येते, परंतु एकनाथ शिंदे त्याचं मंत्री किंवा तेथील आमदार देखील त्याला भेट द्यायला गेले नाही. हे जातीवादी सरकार या ठिकाणी असेल तोपर्यंत हे असंच घडणार आहे. तुम्हाला सांगतो, ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये तरतूद आहे, जर एखाद्या ठिकाणी हल्ला झाला, एखाद्या ठिकाणी मर्डर झालं, बलात्कार झालं, तर त्यातील जिल्हाधिकारी, SP, कलेक्टर यांनी तात्काळ त्या घटनेला भेट दिली पाहिजे. परंतु हे असं करताना दिसत नाही. हे सरळ कायद्याचं उल्लंघन करत असतात, त्यांना ह्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. हे असं का होतं, तर प्रशासन, सरकार, मंत्री हे त्यांच्या मागं असतात. जर आपल्याला सगळं कायद्याची नॉलेज असतं तर आज ही वेळ आली नसती. ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे कलम आहे, कलम 4, ते कलम 4 सांगतं, जर एखाद्या अधिकाऱ्यानं कर्तव्यात कसूर केली तर त्या अधिकाऱ्यावर देखील आपण गुन्हा दाखल करू शकतो. आपण जर फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला गेलो आणि जर आपली फिर्याद जर घेत नसतील
तर त्या पोलिसांवर आपण ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 4 प्रमाणे आपण कोर्टात आपण केस दाखल करू शकतो. केस जर घेत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडे आपण जाऊ शकतो, SP कडे जाऊ शकतो. परत आपण कोल्हापूर परिक्षेत्र आपलेले तर त्यांच्याकडे जाऊ शकतो. तरी देखील हे केस घेत नसतील तर कायद्यानं आपल्याला तरतूद दिलेली आहे की CRPC सेक्शन 156(3) प्रमाणे आपण डायरेक्ट कोर्टात आपण प्रायव्हेट केस दाखल करू शकतो. जोपर्यंत ह्या सर्व कायद्याचा आपण अंमलबजावणी करत नाही, त्या कायद्याचा उपयोग करत नाही, तोपर्यंत ह्या सर्वांना आपला धाक बसणार नाही. जोपर्यंत आपण आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ह्या 1-2 पोलिसांना निलंबन करत नाही, त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या 1-2 पोलिसांना जोपर्यंत आपण पोलीस स्टेशनची हवा खायला पाठवत नाही, जेलमध्ये पाठवत नाही, तोपर्यंत आपला धाक राहणार नाही. मित्रांनो, आज चांगला या ठिकाणी तुम्ही सर्वजण जमला, मला आनंद झाला. परंतु कायद्याचं ज्ञान हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, सर्वांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. आपला मीडिया हा सोशल मीडिया आहे. आपल्या जर एखाद्यावर खून झाला, बलात्कार झाला तर एक देखील मीडिया आपली बातमी लावत नाही. राज ठाकरेचं गेल्या 2 वर्षापूर्वी कुत्रं मेलं होतं, कुत्रं, तर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज, राज ठाकरे कुत्रं मेलं. परंतु आमच्या आया बहिणींचं मुर्दं पडलं, आमच्या भावांवर हल्ला झालं, आमच्या आया बहिणीवर बलात्कार झालं, परंतु इथली भाजप दलाल मीडिया ही एकदा सुद्धा आपली बातमी लावायला तयार नाही. त्यामुळं ही जी काय सोशल मीडिया आहे त्याचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न, आपला उठाव करा, एकमेकांपर्यंत पोहोचू द्या. आता सांगितलं की जे काय प्रस्थापित नेते आहेत आंबेडकरी चळवळीतील, ते आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करतात. आता कालच संकेत भोसलेचा हत्या झाली, मर्डर झाला, त्या ठिकाणी एक नेता गेला औरंगाबादचा गॉगल लावून, निळा गमछा टाकून, आणि गेला, स्टंट केला, भाषण केलं, परत माघार गेला, आणि इथून पुढे ती परत कधी दिसणार नाही, त्या न्यायालयीन कामकाजामध्ये दिसणार नाही. जर त्या पीडितांनी त्या नेत्याला फोन केला तर नेता फोन उचलील आणि म्हणेल मी थोड्या वेळानं करतो, किंवा फोन पण उचलणार नाही. त्या पीडितांनी काय करायचं? मला वेळोवेळी सोनूसाहेब शिंदे यांचा फोन येतो, काय अडचण असली तर त्यांना या ठिकाणी विचारायचं. किती जरी कामात असलो तरी त्या अडचणीचं निरसन मी त्यांना सांगितल्याशिवाय मी फोन ठेवत नाही. त्यामुळं खरा कोण आहे, खोटा कोण आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. खऱ्याच्या मागे जावा, खऱ्याच्या मागे ठामपणे उभा राहा. आज मराठा समाजाला आपण मानलं पाहिजे. आज मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्या समाजातील जे नेतृत्व उभं राहिलं त्यांच्या मागे ठामपणे मराठा समाज उभा राहिला. तेव्हा मराठा समाजातील कलेक्टर सुद्धा मनोज जरांगे पाटला मागे उभा राहिला. त्या समाजातील मोठमोठे शेतकरी, अधिकारी, सर्वजण शिकलेले, अडाणी सगळे त्याच्या मागे उभं राहिले, कारण की तो प्रामाणिक काम करतोय. मग ही आपण आपल्या समाजानं सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जो प्रामाणिक काम करतोय त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याची गरजेचं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी ॲडव्होकेट रोहित एकमल्ली, नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचं मी काम करतो. आमच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अन्याय अत्याचार घडतो त्या ठिकाणी जातो. त्यांना जे काही कमी जास्त त्यांचे न्यायालयीन कामकाज, त्यांच्या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची सुद्धा आम्ही नियुक्ती करतो. कारण की एखादा जर मर्डर झाला, एखादी घटना घडली, त्याला सरकारी वकील असतो, परंतु सरकारी वकिलाच्या मागे दिवसात 100 केसेस असतात. त्याला त्या आपल्या केसमधल्या त्रुट्या, आपल्या केसमध्ये बारीक जे काही अभ्यास आहे ते करणं त्याला जमत नसतं. म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये ही सुद्धा तरतूद आहे की विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती आपण त्या केसमध्ये करू शकतो, आणि त्या विशेष सरकारी वकिलाला फी हे सरकार देऊ शकतं. आपल्या पदरनं 1 रुपया आपल्याला द्यावा लागत नाही. एवढं सगळं असून देखील आपल्याला ज्ञान कमी असल्यामुळं आपण त्या कायद्याच्या ज्ञानाचा अंमलबजावणी करण्यात मागं ठरतो. आपण नसतं म्हणतो बाबासाहेबांनी कायदा लिहिला, बाबासाहेबांनी कायदा लिहिला, आमच्या बापाचा कायदा आहे, परंतु त्या कायद्याचं ज्ञान जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपल्यावरही अन्याय होतच राहते. जेव्हा तुम्ही या कायद्याचा ज्ञान घेऊन एखाद्या वेळी पोलीस स्टेशनला जाचाल आणि एखाद्या पोलिसावर ॲट्रॉसिटीच्या कलम 4 प्रमाणे कारवाई करचाल, तर इथून पुढं मंगळवेढा तालुक्यातील फक्त सोनू शिंदे नाव ऐकलं तर त्या पोलीस PI कुठलाही असू दे तेही शिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही सर्व जमलात, त्यामुळं इथून पुढल्या काळात अशीच आपण एकी ठेवूया, एकमेकांना सहकार्य करूया. काही जरी अडीअडचणी असली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.
आणि एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि